बहुजन समाज पार्टीच्या वतीने SIRच्या संदर्भात जनजागृती. जालना जिल्ह्यातील सर्व मतदारांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपल्याजवळील मंदिर, मस्जिद, चर्च, बौद्ध विहार, गुरुद्वारा, सामाजिक सभागृह इत्यादी ठिकाणी मतदानाविषयी जी जनजागृती सुरू आहे तेथील BLOला आपापले कागदपत्र देऊन सहकार्य करावे, जेणेकरून आपले नाव मतदार यादीतून वगळणार नाही असे आवाहन BSPचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगे व ज्येष्ठ नेते रमेश उबाळे यांनी केले आहे. महामाया न्यूज, जालना. 10 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय सुनील डोंगरे साहेब बहुजन समाज पार्टी यांच्या नेतृत्वामध्ये जालना जिल्ह्यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये जालना जिल्ह्यातील BLA 2 करण्यासाठी जिल्ह्यामध्ये नवीन मतदार यादीमध्ये पुनर्निरीक्षण, त्याच्यामध्ये नवीन नावं टाकणे, जे जुने नावं होते SIRमध्ये त्या लोकांची नावं घेणे आणि शाळा, मस्जिद, कॉलेज, बुद्ध विहार या ठिकाणी प्रत्येकाने जाऊन जिथं जिथं BLO आहे, आमचे BLA 2 बहुजन समाज पार्टीचे नेमण्यात आलेले आहे, त्या ठिकाणी जाऊन आपले मतदान कार्डाची झेरॉक्स व आधार कार्डाची झेरॉक्स आणि पासपोर्ट साईज 2 फोटो घेऊन प्रत्येक नागरिकांनी जावं आणि आपलं मतदार यादीमध्ये नाव नोंदवून यावं. नसता आपलं मतदार यादीमधून नाव वगळण्यात येईल तरी सर्व नागरिकांना बहुजन समाज पार्टी जालना जिल्ह्याच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की आपण जिल्हाधिकारी साहेब जालना आणि SDM जालना तहसीलदार निवडणूक विभागामध्ये जे आदेशान्वये करण्यात आलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे आपण येणाऱ्या 29 जुलैपर्यंत 2026 पर्यंत हे जे BLO 1 जे येत आहेत आपल्या BLO प्रत्येक वाडी, तांडा, गावामध्ये जे मतदार यादीमध्ये पुनरीक्षण यादी जे निर्माण करत नवीन त्याच्यामध्ये दाखल करून घेत आहेत. नव्याने जे पिढी युवक तयार झाले त्यांनी पण नवीन नावं टाकून घ्यायचे आहे आणि जुने जे नाव आहे त्याच्यामध्ये SIRमध्ये जे समजा की 2002च्या नंतर जे 2000ला जे नवविवाहित झालेले आहेत त्यांच्यासाठी आईवडिलाचा पुरावा त्याच्या मतदार यादीमध्ये यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक देण्यात येत आहे. तर आपण यादी ही पूर्ण ऑनलाईन असल्यामुळं काही अडचणीचा भाग नाही. फक्त आपण त्याच्यामध्ये जर आपल्याकडे जर जुनं मतदान कार्ड असेल ते सोबत घेऊन जायचं आहे, 2 पासपोर्ट फोटो घेऊन जायचे आहे आणि आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे. एवढे जर डॉक्युमेंट आपण घेऊन गेले आणि प्रत्येक याच्यामध्ये चालू आहे, प्रत्येक बूथवर प्रोग्राम चालू आहे. जनतेला बहुजन समाज पार्टी जालना जिल्ह्याच्या वतीनं मी सुधाकर बडगे जालना जिल्हा अध्यक्ष बहुजन समाज पार्टी विनंती करतो की व माझ्यासोबत रमेशजी उबाळे जिल्हा सचिव आम्ही दोघं पण जालना जिल्ह्याच्या वतीने सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपले नावं मतदार यादीमध्ये टाकून घ्यावे एवढी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 जय महाराज, जय संविधान.